पहिला इतिहास अध्याय 6 लेवीचे पुत्र गेर्शान, कहात व मरारी। कहाताचे पुत्र अमराम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल। अमरामाची संतती अहरोन, मोशे व मिर्याम। अहरोनाचे पुत्र नादाब, अबिहू, एलाजार व इथामार। एलाजारास फिन्हास झाला, फिन्हासास अबिशुवा झाला, अबिशुवास बुक्की झाला, बुक्कीस उज्जी झाला, उज्जीस जऱ्ह्या झाला, जऱ्ह्यास मरायोथ झाला, मरायोथास अमर्या झाला, अमर्यास अहिटूब झाला, अहिटुबास सादोक झाला, सादोकास अहिमास झाला, अहिमासास अजर्या झाला, अजर्यास योहानान झाला, योहानानास अजर्या झाला। शल्मोनाने यरुशलेमेत जे मंदिर बांधिले होते त्यात हा याजकाचे काम करीत असे। अजर्यास अमर्या झाला, अमर्यास अहिटूब झाला, अहिटुबास सादोक झाला, सादोकास शल्लूम झाला, शल्लूमास हिल्किया झाला, हिल्कियास अजर्या झाला, अजर्यास सराया झाला, सरायास यहोसादाक झाला। परमेश्वराने नबुखदनेस्सराच्या हस्ते यहुदा व यरुशलेम यांचा पाडाव केला तेव्हा यहोसादाक कैदी झाला। लेवीचे पुत्र गर्शोम, कहात व मरारी। गर्शोमाच्या पुत्रांची नावे लिब्नी व शिमी अशी होती। अहाताचे पुत्र अमराम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल। मरारीचे पुत्र महली व मुशी। त्यांच्या त्यांच्या पितृकुळांप्रमाणे लेव्यांची कुळे हीच होत। गर्शोमाचा वंश त्याचा पुत्र लिब्नी, त्याचा पुत्र यहत, त्याचा पुत्र जिम्मा, त्याचा पुत्र यवाह, त्याचा पुत्र इद्दो, त्याचा पुत्र जेरह व त्याचा पुत्र यात्राय। कहाताची संतती त्याचा पुत्र अम्मीनादाब, त्याचा पुत्र कोरह, त्याचा पुत्र अस्सीर, त्याचा पुत्र एल्काना, त्याचा पुत्र एब्यासाफ, त्याचा पुत्र अस्सीर, त्याचा पुत्र तहत, त्याचा पुत्र उरिएल, त्याचा पुत्र उज्जिया आणि त्याचा पुत्र शौल। एल्कानाचे पुत्र अमासय व अहिमोत। एल्कानाचा वंश त्याचा पुत्र सोफय, त्याचा पुत्र नहत, त्याचा पुत्र अलियाब, त्याचा पुत्र यरोहाम व त्याचा पुत्र एल्काना। शमुएलाचे पुत्र ज्येष्ठ योएल व दुसरा अबिया। मरारीची संतती महली, त्याचा पुत्र लिब्नी, त्याचा पुत्र शिमी, त्याचा पुत्र उज्जा, त्याचा पुत्र शिमा, त्याचा पुत्र हग्गिया व त्याचा पुत्र असाया। कोश स्थायिक झाल्यावर दाविदाने परमेश्वराच्या मंदिरात जे गायकगण नेमिले होते ते हे: यरुशलेमेत शल्मोन परमेश्वराचे मंदिर बांधीपर्यंत ते दर्शन मंडपाच्या निवास मंडपासमोर गायनपूर्वक सेवा करीत व ते आपल्या कामावर क्रमानुसार हजर राहत। तेथे हजर असत ते व त्यांचे पुत्र हे: कहाती वंशापैकी गायक हेमान बिन योएल बिन शमुएल बिन एल्काना बिन यरोहाम बिन अलिएल बिन तोहा बिन सुफा बिन एल्काना बिन महत बिन अमासय बिन एल्काना बिन योएल बिन अजर्या बिन सफन्या बिन तहत बिन अस्सीर बिन एब्यासाफ बिन कोरह बिन इसहार बिन कहात बिन लेवी बिन इस्राएल आणि त्याचा भाऊ आसाफ त्याच्या उजवीकडे उभा असे। म्हणजे आसाफ बिन बरेख्या बिन शिमा बिन मिखाएल बिन बासेया बिन मल्किया बिन एथनी बिन जेरह बिन अदाया बिन एथान बिन जिम्मा बिन शिमी
बिन यहथा बिन गर्शोम बिन लेवी, त्यांचे भाऊ मरारीचे वंशज त्यांच्या डावीकडे उभे असत. ते एथान बिन किशी बिन अब्दी बिन मल्लूक बिन हशव्या बिन अमस्या बिन हिल्किया बिन अमसी बिन बानी बिन शेमे बिन महली बिन मुशी बिन मरारी बिन लेवी, त्यांचे भाऊबंद जे लेवी ते देवाच्या मंदिराच्या निवास मंडपाच्या सर्व सेवेसाठी वाहिलेले होते. अहरोन व त्याचे पुत्र हे होमवेदीवर व धूपवेदीवर अर्पणे करीत, परमपवित्र स्थानासंबंधाचे सर्व काम करीत आणि इस्रायल लोकांसाठी प्रायश्चित्त करीत. देवाचा सेवक मोशे याच्या आज्ञेप्रमाणे ते करीत. अहरोनाचे वंशज हे त्याचा पुत्र एलाजार, त्याचा पुत्र फिन्हास, त्याचा पुत्र अबिशुआ, त्याचा पुत्र बुक्की, त्याचा पुत्र उज्जी, त्याचा पुत्र जर्ह्या, त्याचा पुत्र मरायोत, त्याचा पुत्र अमर्या, त्याचा पुत्र अहिटूब, त्याचा पुत्र सादोक व त्याचा पुत्र अहिमास. अहरोन वंशजांची वस्ती त्यांच्या हद्दीतील किल्ल्याकिल्ल्यांनी ही आहे. कहात घराण्याच्या नावाची पहिली चिठ्ठी निघाली म्हणून यहुदा देशातील हेब्रोन त्याच्या शिवारासुद्धा त्यास दिले. पण त्या नगराची शेतेपोते व खेडीपाडी यफुन्नेचा पुत्र कालेब यास दिली. अहरोनाच्या वंशजास शरणपुरे म्हणून दिली तीही हेब्रोन, लिब्ना व त्याचे शिवार, यत्तीर, एष्टमोआ व त्याचे शिवार, हिलेन व त्याचे शिवार, दबीर व त्याचे शिवार, आशान व त्याचे शिवार, बेथ शेमेश व त्याचे शिवार, बन्यामिनाच्या वंशाचे गिबा व त्याचे शिवार, अल्लेमेत व त्याचे शिवार आणि अनाथोत व त्याचे शिवार. त्यांच्या घराण्यांची एकंदर सगळी नगरे 13 होती. अवशिष्ट राहिलेल्या कहाती वंशजास चिठ्ठ्या टाकून मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या मुलखातून 10 नगरे दिली. गर्शोम वंशजास त्यांच्या त्यांच्या कुळांप्रमाणे इस्साखार, आशेर, नफ्ताली व बाशानात राहणारा मनश्शे वंश यांची 13 नगरे दिली. मरारी वंशजास त्यांच्या त्यांच्या कुळांप्रमाणे रौबेन, गाद व जबुलून या वंशांच्या मुलखातून चिठ्ठ्या टाकून 12 नगरे दिली. इस्रायल लोकांनी लेव्यास ही नगरे त्यांच्या शिवारांसुद्धा दिली. त्यांनी यहुदा, शिमोन व बन्यामीन या वंशांच्या मुलखातून वर सांगितलेली नगरे दिली. कहात वंशातील काही कुळास एफ्राईमाच्या वंशातील मुलखातील नगरे मिळाली तीही एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील शरणपूर शखेम व त्याचे शिवार, तसेच गेजेर व त्याचे शिवार, यकमाम व त्याचे शिवार, बेत होरोन व त्याचे शिवार, अयालोन व त्याचे शिवार, गथरिम्मोन व त्याचे शिवार, बेत होरोन व त्याचे शिवार, वंशातून आनेर व त्याचे शिवार आणि बिलाम व त्याचे शिवार ही कहात वंशातील अवशिष्ट वंशजास दिली. गर्शोमच्या वंशजास जी नगरे मिळाली तीही मनश्शेच्या अर्ध्या वंशातून बाशानातले गोलान व त्याचे शिवार, अष्टारोत व त्याचे शिवार, इस्साखाराच्या वंशातून केदेश व त्याचे शिवार, दाबरथ व त्याचे शिवार, रामोत व त्याचे शिवार आणि आनेम व त्याचे शिवार ही दिली. आशेरच्या वंशातून माशाल व त्याचे शिवार, अब्दोन व त्याचे शिवार, हुकोक व त्याचे शिवार आणि रहोब व त्याचे शिवार ही दिली. नफ्ताली वंशातून गालिलातले केदेश व त्याचे शिवार, हम्मोन व त्याचे शिवार आणि किर्याथाईम व त्याचे शिवार ही दिली. लेवीच्या बाकीच्या वंशजास म्हणजे मरारी वंशजास जी नगरे दिली तीही जबुलूनच्या वंशातून रिम्मोनो
व त्याचे शिवार आणि ताबोर व त्याचे शिवार, यार्देने पलीकडे यरीहोजवळ यार्देनेच्या पूर्व थडीस रौबेन वंशातून रानातले बेसेर व त्याचे शिवार, यहसा व त्याचे शिवार, कदेमोत व त्याचे शिवार आणि मेकात व त्याचे शिवार ही दिली. आणि गाद वंशातून गिलादी रामोत व त्याचे शिवार, महनाईम व त्याचे शिवार, हेशबोन व त्याचे शिवार आणि याजेर व त्याचे शिवार ही दिली.